शहरातील मध्यवर्ती एसटी बस स्थानक परिसरातील बार्शी, तुळजापूर, धाराशिव मार्गाच्या प्लॅटफॉर्मवर अधिकृत निविदा प्रक्रियेतून सुरू करण्यात आलेल्या हेअर सलून दुकानामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचं चित्र समोर आलंय। विशेष म्हणजे हे दुकान हेअर सलूनसाठी मंजूर असताना प्रत्यक्षात त्या ठिकाणी बेकरी प्रॉडक्टची विक्री होत असल्याचं दिसून येत असून यामुळे नियमभंगाचा प्रश्न उपस्थित झाला आहे। प्लॅटफॉर्मवरील या दुकानासमोर उभारण्यात आलेल्या अनधिकृत खोक्यांमुळे प्रवाशांच्या ये-जा मार्गात अडथळे निर्माण होत आहेत। गर्दीच्या वेळेत प्रवाशांना बसपर्यंत पोहोचताना नाहक त्रास सहन करावा लागत असून प्लॅटफॉर्मवरील शिस्त आणि सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। प्रवाशांकडून याबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे। दुसरीकडे बस स्थानकातील आउटगेट बंद असल्यानं उन्हाळी हंगामात सुरू असलेल्या जादा एसटी बसेसना बाहेर पडताना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे। परिणामी छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा ताण निर्माण होत असून नागरिकांना अडचणींना सामोरं जावं लागत आहे। वाढत्या गर्दीत अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे एसटी प्रशासन आणि वाहतूक शाखेनं तातडीनं लक्ष देण्याची मागणी होती आहे। दरम्यान या संदर्भात स्थानक प्रमुख जाधव यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी संबंधित दुकान अधिकृत निविदा प्रक्रियेतून देण्यात आल्याचं स्पष्ट केलं। मात्र हेअर सलूनची परवानगी असताना बेकरी उत्पादनांची विक्री होत असल्याचं आढळल्यास संबंधितांना नोटीस बजावण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं। तसंच वाहतुकीच्या समस्येबाबत वाहतूक शाखेशी पत्रव्यवहार करून आउटगेट सुरू करण्यासाठी परवानगी मागितल्याची माहितीही त्यांनी दिली। सध्या उन्हाळी गर्दीचा हंगाम चालू असल्याने साधारण 24 तासात सोलापूर बसस्थानकावर 3146 फेऱ्यांची आवक-जावक आहे आणि टोटल 70 ते 80 हजार प्रवासी बसस्थानकावर दररोजची चढ-उतार आहे। त्यामुळे सध्या जे आउटगेट बंद असल्यामुळे सारखं बसस्टँड जाम होते। पुन्हा नाका ते बसस्टँड ही पूर्ण बंद रहदारीस म्हणजे काय म्हणायचं त्याला अडथळा निर्माण होत असल्याने प्रवाशांचे 15-20 मिनटं प्रवाशांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे। तरी आम्ही वारंवार पोलीस वाहतूक शाखेची विनंती केली की बाबा 15 जूनपर्यंत आम्हाला आउटगेट खोलून सहकार्य करावे। तर एकदा दोनदा आम्ही स्वतः काढलं, परंतु परत ते वाहतूक शाखेचे कर्मचारी आणून ते गेट बंद केलेलं आहे। तरी परत मी तुमच्या माध्यमाद्वारे वाहतूक शाखेस विनंती करतो की आम्हाला 15 जूनपर्यंत आउटगेट ओपन करून सहकार्य करावं आणि जेणेकरून तो उन्हाळी गर्दीचा हंगाम चालू असल्यामुळे प्रवाशांची आवक-जावक जादा, तर प्रवाशाला नाहक जो त्रास होतोय तो होणार नाही। तरी त्यांनी 15 जूनपर्यंत तर आम्हाला आउटगेट उघडं करून सहकार्य करावं ही त्यांना मी विनंती करतो तुमच्या माध्यमाद्वारे। सोलापूर बसस्थानकावर हेअर सलून हे नवीन आस्थापना विभागीय कार्यालयाने मंजूर केलेले आहे आणि सोलापूर बसस्थानकावर प्रथमपासूनच जागेची अडचण असल्यामुळं तिथं प्लॅटफॉर्मवर कडे साईडला ते दिलेलं आहे। परंतु प्रवासी रहदारी सध्या अडथळा येत असल्याचे दिसत असल्यामुळे त्याला ते खोके काढून इतर ठिकाणी त्याला पर्यायी जागा उपलब्ध करून दिली जाईल।